जय केदार मित्रांनो, आज आपण अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत जो केवळ शारीरिक नाही तर आध्यात्मिक आहे. आपण आहोत गौरीकुंडमध्ये, तेच ठिकाण जिथे माता पार्वतीने भगवान शिवासाठी तपस्या केली होती. ऑगस्टचा महिना असूनही पाऊस पूर्णपणे उघडला होता आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. सुरुवातीची 3-4 किलोमीटरची चढण थोडी दमवणारी होती, पण आजूबाजूला दिसणारे हे पांढरे शुभ्र धबधबे आणि उंचावरून वाहणारी मंदाकिनी नदी पाहून थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. ऑक्सिजनची पातळी थोडी कमी होते, पण भक्तांचा जय केदारचा जयघोष आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देतो. जसजसे आपण उंचावर जातो तसतसे हवेत गारवा वाढू लागतो. ढग इतके खाली आलेत की जणू आपण ढगातूनच चाललोय असं वाटतं. अखेर तासनतास चालल्यानंतर समोर ते भव्य केदारनाथ मंदिर दिसतंय. तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. पाठीवरचं ओझं आणि पायातलं दुखणं ह्या एका दर्शनाने नाहीसं होतं. जसजशी संध्याकाळ होते तसतसं केदारनाथचं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. हवेतला गारवा वाढतो, पण भक्तांच्या भक्तीने इथली ऊर्जा अधिकच उबदार होती. आता वेळ झाली होती त्या ऐतिहासिक संध्याकाळच्या आरतीची. दुसऱ्या दिवशी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती आणि सूर्याची किरणं मंदिराच्या सुवर्ण कळसावर पडली होती. हे दृश्य पाहून डोळे तृप्त झाले. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.